नमस्कार. लाईफ विथ मीरा अँड पार्थ या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आधीचे व्हिडिओ तर तुम्ही बघितलेच होते. आम्ही साताऱ्याला गेलो होतो घाटाई देवीच्या मंदिराच्या इथे आणि बरंचसं फिरलो, छान एन्जॉय वगैरे केलं आणि त्यानंतर आम्ही वाईला आलो होतो आणि वाईमध्ये आल्यानंतर 1-2 दिवस गेले की त्यानंतर आम्ही एक दिवस प्लॅनिंग केलं की आम्हाला धोम डॅमला जायचं होतं. कारण मुलं आता 2 दिवस घरामध्ये बसून बोर झालेली आणि मीराचं तर चाललं होतं, आई तू बोलली होती की इकडे आल्यानंतर मामाकडे गेल्यानंतर आपल्याला फिरायला जायचंय. मग ते कधी जाणार? आणि आज जाणार असं मामाने सांगितलं की सकाळपासून माझ्या मागेच लागली होती. किती वाजता जायचं? कधी जायचं? कारण शाळा असल्यावर तर असं इकडे-तिकडे फिरणं शक्यतो कमी होतं. पण सुट्ट्या लागल्या की प्लॅनिंग असतं मुलांचं कुठे-कुठे फिरायला जायचं. आणि मग फायनली आज मामालाही सुट्टी होती. त्यामुळे आम्ही आलो होतो धोम डॅमला. तर इथे आल्यानंतर बोटिंग करणार नाही असं आमचं होतच नाही. आम्ही दरवर्षी इकडे येतो, इथे फिरायलाही येतो आणि छान बोटिंगही करतो. पण पार्थ मात्र कधीही येत नाही. तो गावी आला की त्याला नेहमी शेतामध्ये जाणं हे याच गोष्टी आवडतात. त्यातलंच जे शेतामध्ये काही काम असेल तर तेच आवडतं त्याला. तो शक्यतो कधी येत नाही. पण यावेळेला तो माझ्याबरोबर आला होता आणि त्याची ही फर्स्ट राईड होती. त्याला इतकी मजा येत होती, इतक्या गप्पा मारत होता तो आणि खूप खुश होता. कारण याआधी तो कधीही असं बोटिंग वगैरे केलं नाही. मीरा नेहमी करते आमच्यासोबत असू, तिच्या आत्तूंसोबत कुठे जायचं असेल तरी ती नेहमी फिरत असते. पण पार्थ शक्यतो कधी कुठे जात नाही आणि आज तो आला होता. त्याला खूप मजा आली, खूप एन्जॉय केलं आणि खूप गप्पाही त्याच्या चालल्या होत्या. आणि त्यानंतर आम्ही बोटिंग वगैरे केलं आणि मग तिथे बराच वेळ असा टाईम स्पेंड केला होता. आणि आज तर आमचं प्लॅनिंग होतं की इकडे फिरायला आल्यानंतर छान असं धरणावर एका साईडला चूल बनवायची आणि त्यावर छानपैकी संध्याकाळचा चहा करायचा. पण आज दुपारी मी आणि मीरा माझ्या मैत्रिणीकडे गेलो होतो, जी लहानपणीची माझी फ्रेंड आहे तिला भेटायला. आणि तिथे माझा बराचसा वेळ गेला, त्याच्यामुळे इथे यायला आम्हाला खूप उशीर झाला. त्यामुळे आम्हाला ते काही प्लॅनिंग करता नाही आलं यावेळेला. आणि आकाशामध्ये पक्ष्यांचा थवा असा चालला होता आणि मग त्याचा व्हिडिओ घेताना मन असं काही राहिलंच नाही. लगेचच ते व्हिडिओ पण घेतलं. कारण आमच्या लहानपणी आम्ही इकडेच गावी होतो. याच साईडला होती माझी शाळा. तर त्यामुळे आम्ही तर नेहमी बघायचो. आणि मुलांसाठी हे काही ना काहीतरी वेगवेगळे नवीन एक्सपिरियन्स आहे. तर पाण्यामध्ये आता मीरा आणि शानू पाण्यामध्ये उभं राहून त्यांना मस्ती करायची होती आणि पार्थ मात्र एका साईडला होता. आणि या दोघी एकदा मिळाल्या की यांना किती खेळू आणि किती नाही असं होतं. इथूनही लवकर हलत नव्हते. खूप त्यांना फोर्स करून करून इकडून निघालो आम्ही. आणि थोडा वेळ फोटोज वगैरे क्लिक केले आणि थोडा वेळ इथे बसलो पण होतो आणि त्यानंतर आम्ही भेळ खाल्ली तिथेच. आणि आता पार्थला थोडंसं इथे पाण्यामध्ये उतर म्हटलं होतं मी. तर थोडंसं तिथे जाऊन तो उभा राहिला. पाण्यामध्ये जास्त काही पुढे नाही गेला तो. तर थोडंसं व्हिडिओ वगैरे घेतला. त्यानंतर आम्ही भेळ वगैरे खाल्ली आणि आम्ही मग नंतर घरी आलो आणि खूप थकलो होतो. त्यामुळे नंतरचे काही व्हिडिओ जास्त घेतले नाहीत. तर असा होता एक छोटासा व्लॉग. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या लाईफ विथ मीरा अँड पार्थ हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जेणेकरून येणारे जे नवीन व्हिडिओज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे हॅपी. थँक यू सो मच. थँक्स टू वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय.